मी मूळचा इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. मला तुमच्या जिल्ह्याच्या समस्या सांगा 5. पहिला मेन कोल्हापूर जिल्ह्याची समस्या ही पुरा महापुराची समस्या. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा वाढते पाणी, ती एक मुख्य समस्या आहे. दुसरी मुख्य समस्या आहे की आमच्या ही शेत जमीन आहे ती बऱ्यापैकी पाण्यानं खारवलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर बरेच प्रश्न तयार झालेले आहेत. तिसरी महत्वाची समस्या म्हणजे औद्योगिकरण प्रमाण संकुचित आहे. म्हणजे उद्योगधंदे हे एका मोजक्या टप्प्यात कॉन्सन्ट्रेटेड झाले आहे. जसं की आपण कर्जत जिल्ह्यात बघितलं किंवा हातकणंगले किंवा कागद, पण इतरत्र अजूनही त्याचं जे रिजनल इम्बॅलन्स खूप दिसून येते. चौथं, कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला अजून तितका स्कोप नाही मिळत आहे. जे खिद्रापूर सारखी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होऊ शकतं किंवा अनेक तसे किल्ले किंवा अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहेत, पण अजून तितकंच म्हणजे स्कोप दिला जात नाही पर्यटन क्षेत्रामध्ये. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरामध्ये जे महानगरीय समस्या आहेत, त्यामध्ये वाहतूक समस्या वगैरे असतील किंवा शहरीकरणाची समस्या तर खूप आहे. चाइल्ड सेक्स रेशो किती आहे कोल्हापूर? काय तिथं कुठली योजना चालू आहे चाइल्ड सेक्स रेशो वाढवण्यासाठी? तुमचा प्रिफरन्स? डेप्युटी कलेक्टर आहे पहिले, त्याच्यानंतर सीओ क्लास, त्याच्यानंतर बीडीओ आणि एसीएस लेबर असिस्टंट. काय कार्य कर्तव्य असतात उपजिल्हाधिकाऱ्यांचे? उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी सहाय्यक म्हणून काम करतात, पण उपजिल्हाधिकाऱ्यांना विशिष्ट प्रभार दिला जातो. एसडीओ किंवा मग वेगवेगळे त्यांना खाते दिले जातात, जसे की निवडणुकाचं आहे किंवा मग जनरल ऍडमिनिस्ट्रेशनचं आहे किंवा मग रोजगार हमी योजनेचं आहे, असे वेगवेगळे त्यांना डिपार्टमेंट दिले जातात जिल्हाधिकारी. अजून मग तुम्ही प्रशासनात काय येऊ इच्छिता? माझं अगदी लहानपणापासून ना प्रशासकीय सेवा या क्षेत्रामध्ये खूप आकर्षण. शाळेत असल्यापासून ना तेव्हा त्या प्रशासकीय सेवेच्या व्यक्तींना बघायचं किंवा त्यांची सामाजिक क्षेत्रात भूमिका असेल, त्यांचे कार्य असेल, त्याबद्दल मला खूप प्रेरणादायी वाटायचं. जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतलं मी सीओईटी मध्ये, तेव्हा तिथं एनएसएस थ्रू बऱ्याच मला सामाजिक कामाची संधी मिळाली. मग ग्रामीण क्षेत्रात आमचे कॅम्प झाले, विशेषतः आदिवासी भागात आमचे बरेच कॅम्प झाले. त्याच्यामुळे तिथं असं वाटलं की मला की प्रोग्राम आपले इम्प्लिमेंटेशन इथं आपल्याला एका सुयोग्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. त्याच्यामुळं ते खूप म्हणजे मनाला जास्त भावून गेलं. आणि त्याचबरोबर एक सीओईटी मध्ये प्रशासनासाठी वातावरण मिळालं, मला तशी प्रेरणा मिळाली आणि मग मी या क्षेत्रात कंटिन्यू केली. तुम्ही इंजिनियर? हो. कुठली डिग्री? मी बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. आपण जॉब सीकर असावं की जॉब गिव्हर असावं? खरं तर म्हणजे जॉब सीकर आणि जॉब गिव्हर यांचा एक बॅलन्स असला पाहिजे. कारण आपल्या म्हणजे मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा या दोघांचा एक समतोल राखला पाहिजे. त्यामुळे जसे जॉब गिव्हर आहेत तसे जॉब सीकर असले पाहिजे. पण प्रत्येक जण जॉब सीकरचा आग्रह नाही देऊ शकत. त्यामुळे काही लोकांनी एंटरप्रेन्योरशिप करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे आणि लोकांनी ज्यांना ते शक्य नसेल, कारण एंटरप्रेन्योरशिप साठी पण लागणारं भांडवल किंवा मनुष्यबळ किंवा मग बाकीच्या ज्या काही प्रतिभाशील गोष्टी आहेत त्या गोष्टींची कमतरता असेल तर ते जॉब सीकर सुद्धा होऊ शकतो. तुमची हॉबी? माझी हॉबी चित्रकला आहे. करता तुम्ही रेग्युलरली? म्हणजे मला जसा वेळ मिळेल ना, मला खूप आवडतं चित्र करायला. आपल्या या चित्रात जरी अभ्यास करता थोडंफार माइंड मॅच वगैरे करतात, त्यामध्ये चित्र करण्याची मला खूप आवड आहे. आणि रेग्युलरली माझा जास्त स्कोप हा आपला स्केचिंग मध्ये आणि ऍक्रेलिक पेंटिंग, वॉटर कलर पेंटिंग यामध्ये जास्त होत आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी काय, तुमच्या घरचे काय? माझे वडील मी लहान असतानाच वारले, बालवडील असताना, आणि आई माझी अंगणवाडी सेविका आहे. आणि बहीण होती ती विवाहित आहे, आता मी घरी आजी असते. ओके. आमचं वर्तमानपत्र वाचतो? हो वाचतो. काय हेडलाईन्स? एनटीएने जे एक्स्ट्रा ग्रेस मार्क दिलेले होते नीटच्या विद्यार्थ्यांना, हे कमी करण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर G7 समिट चालू झालेली आहे इटलीमध्ये, मेलोन त्याचे प्रमुख आहेत. त्यामध्ये आपल्या नरेंद्र मोदी यांनी ऍज अ पार्टनर मेंबर म्हणून त्यांनी सहभाग दर्शवलेले आहे. G7 चे कोण कोण मेंबर्स आहेत? G7 चे मेंबर मध्ये कॅनडा, US, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान हे G7 प्रमुख देश आहेत. लोकसभा इलेक्शनचे नुकतेच रिझल्ट लागले, त्याचं विश्लेषण काय करावं? खरं तर लोकसभा हा निकाल आहे आपला लोकसभेचा, हा यावर्षीचा, तो एक आपल्या लोकसभेसाठी एक आदर्श निकाल आहे.
म्हणजे जसं जसं आपण काय म्हणतो की स्टेबल डेमोक्रेसी पासून रिस्पॉन्सिबल डेमोक्रेसी. रिस्पॉन्सिबल डेमोक्रेसीमध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रॉंग अपोजिशन. त्यामुळे यावेळी ना जे जे गव्हर्नमेंटमध्ये आहेत त्यांना पण एक्झॅक्ट ज्यांना अपेक्षित होतं तिकडे आकडे मिळाले नाही. त्यामुळे ते जे काही निर्णय घेऊ शकतील ते आता त्यांना अपोजिशनला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. आणि अपोजिशनला पण खूपच कमी आकडा मिळता एक सरासरी आकडा मिळाला आहे ज्याच्यामुळे ते पण आपले प्रश्न व्यवस्थितपणे संसदेत मांडू शकतील. त्याच्यामुळे काय होईल की जी काही टेरॅनी आहे जी आपल्या म्हणजे असते जी स्टेबल म्हणजे मेजॉरिटी गव्हर्नमेंटची किंवा जे हाच निर्णय घेण्याची त्यांची जी भूमिका असते ती थोडीशी कमी होऊन त्यांना थोडासा म्हणजे प्रतिबंध निर्माण होऊन एक चांगला आपले लोकांनी चांगले प्रश्न संसदेत मांडण्याची चांगली भूमिका इथे दिसून येते आपल्याला. नीट म्हणजे तुम्हाला काय वाटतं सोल्युशन आहे बरोबर ग्रेस मार्क रद्द करणे? खरं तर मला असं वाटतंय कारण जे बऱ्याच आता जे दिसून येते की ते त्यात खूप अपारदर्शक दिसून येते. ग्रेस मार्क देण्याचा पॅटर्न काय होता निकष काय होता? ते म्हणजे त्यांचा वेळेचा थोडासा म्हणजे मॅनेजमेंट झाला नाही ते विद्यार्थ्यांकडून जे तिथून पेपर चालू होण्यापासून त्या प्रोसिजरमध्ये. त्यामुळे ते एनटीकडून असं झालं की आमच्याकडून चुका झाल्या थोड्याशा वेळेकडून त्या विद्यार्थ्यांना पेपर देण्यात. सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट ग्रेस मार्क सरसकट त्यांनी सगळ्यांनी नाही दिलं म्हणजे ज्यांना जे त्या तसा वेळेचा प्रॉब्लेम झालाय त्या विद्यार्थ्यांना दिलं. पण तो आकडा प्रचंड मोठा दिसून येतो. त्याच्यामुळे मग जे काही सरासरी विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्या मनात तेव्हा अन्याय झाल्याची भावना दिसून येते. त्यामुळे त्यांनी तो ग्रेस मार्क आणि दुसरा म्हणजे फिजिक्सला एका प्रश्नाची 2 उत्तर येत होते. त्याच्यात पण तो प्रश्न रद्द करण्याची भूमिका न ठेवता त्यांनी ग्रेस मार्क देण्याची भूमिका ठेवली. त्याच्यामुळे पण थोडासा एक रोष विद्यार्थ्यांचा दिसून येतो. त्या ग्रेस मार्क सांगितलं की परत बसा. हो परत त्यांना मग त्यांचं काय चुकणार जर त्यांची तांत्रिक चुका झाली मग ते काय करणार? त्यांची मुळात चूक नाही म्हणजे बघता कसं काय सोल्युशन काय वाटतं? तर सध्या तरी म्हणजे माझं असं मत आहे की एक एनटीए म्हणजे पुन्हा एक आपली संस्था आहे ना त्याच्यात एक चौकशी समिती बसून त्यांना म्हणजे पारदर्शक कामासाठी त्यांना 1 वर्षात सांगावं काय झालं ते. नाही लवकरात लवकर आता अहवाल म्हणजे महिनाभरात एक अहवाल द्यायची बाकी सगळे ऍडमिशन पुढे जातील थोड्याफार तरी असं नाही. बाकी सगळे इंजिनिअरिंग ऍडमिशन आहे बाकीच्या कोर्सला ऍडमिशन आहेत ना. मग थोडा अवधी आपण ठेवू शकतो की थोडी प्रोसेस म्हणजे पॉज करून ठेवू शकतो कारण पारदर्शक नीटच्या म्हणजे मार्क्सवर त्यांना पुढचं जे काही मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे ना मग मुलांनी पुढच्या वर्षी ऍडमिशन घ्यावं. 1 महिना हे करावं नंतर मग ठरवावं काय ते आणि मग पुढच्या वर्षी मुलांनी नाही पुढच्या वर्षी दोन्ही एकदम नीट घेऊन माझं मत आहे की एका महिन्यातच त्यांनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात आणि पुढच्या महिन्यात लगेच त्यांनी ऍडमिशन स्टार्ट करावी. अबलाल रहमान ऐकलं का? अबलाल रहमान हो. चित्रकलेचं काय वैशिष्ट्य आहे? ते चित्रकलेमध्ये वॉटर कलर पेंटिंग मध्ये ते खूप फेमस होते. म्हणजे शाहू महाराजांनी दरबार त्यांची चित्रकार ते महत्वाचे चित्रकार होते. आणि कोल्हापूर परिसराचे निसर्गातले जे आहेत पन्हाळा असू दे पॅलेस वगैरे किंवा पंचंगीचे घाट याचे त्यांनी सुंदर चित्र काढलेले आहेत. आणि यांची चित्र आपल्याला टाउन हॉल संग्रहालय ना कोल्हापुरात तर त्यांनी प्रदर्शनात ठेवलेले आहेत. पण शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांना बराच शोक झाला. त्यांचं थोडंफार त्यांनी कार्य मंदावलं ते कारण त्यांची खूप म्हणजे शाहू महाराजांची श्रद्धा होती. बरोबर. अजून कुठले प्रसिद्ध ऍक्टर आहेत हे चित्रकार होते का? चंद्रकांत मांढरे हे प्रमुख कोल्हापुरातील म्हणजे ऍक्टर पण होते चित्रकार पण होते. त्यांचा शिवाजी महाराजांच्या चित्रपट पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे मन लावून त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बजावली. अंगणवाडी सेविकांना मानधन मिळतं की पगार? मानधन असतं अंगणवाडी सेविका. पगार का नसतो? त्यांना अजूनही पूर्ण वेळ कामगार असं शासनाच्या दरबारी म्हणजे पूर्ण वेळ सरकारी कामगार असं शासन दरबारी अजून त्यांना नाही केलं पाहिजे. म्हणजे माझी पर्सनल मत आहे की त्यांना पूर्ण वेळ सरकारी. एखाद्या कमिटीचं म्हणणं आहे का सर? मी माझ्या माहितीनुसार मी गुजरातमध्ये एक लेख वाचलेला गुजरातच्या हायकोर्टाने तसं आदेश दिले की तुम्ही यांना पूर्ण वेळ कामगाराचा दर्जा देऊ शकतो. आणि सध्या आपल्या महाराष्ट्रात त्यांचं काम 11 ते 4 पर्यंत आहे. आणखी थोडंसं वाढवून त्यांना आणि बाकी कामाचा बोज लक्षात घेता त्यांना आणि त्यांची मुळात ग्रासरूट लेवल भूमिका लक्षात घेता त्यांना पूर्ण कामाचा दर्जा दिला पाहिजे. ओके. मग किमान वेतन कायद्यानुसार मिळतंय मानधन की नाही? किमान वेतन कायद्यानुसार मिळतं ते मिळतंय. हो. पारगावला गेलात का तुम्ही? पारगड बघितलंय? पारगड पहिला नाही मी कोल्हापूरच्या दक्षिण भागात आहे. कुठल्या तालुक्यात आहे? चंदगड तालुक्यात आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आता बघितलं असतं भरपूर ऍक्सिडेंट वाढत आहेत. समृद्धीवर तर भरपूर ऍक्सिडेंट होत असतात. काय चुकलंय का तो ह्यावेळी? काय झालंय? म्हणजे मुळात बांधण्याची भूमिका चुकीची नाही आहे तर तिथं जे म्हणजे कसं होतं
की तो सलगपणा जास्त आहे. म्हणजे जेव्हा तो आता शिर्डीपासून परत ठाणेपासून पुन्हा सुरू होणार आहे, ठाणे ते नागपूर एक सलग महामार्ग आहे ना, त्याच्यामुळे एक भूमिका अशी निर्माण होते की काही त्याला विचलन मिळत नाही त्यांना. मग ते एक सलग भूमिका असल्यामुळे त्यांची झोप जाण्याचे प्रमाण किंवा मग एक बोरनेस येतो कामामध्ये त्यांची. आता पीडब्ल्यूडीच्या रिसेंट अहवालानुसार त्यांनी सांगितले की एक वेगवेगळ्या रंगसंगतीचे तिथे गोष्टी लावल्या पाहिजेत, लोकांना आकर्षित करण्यासाठी काही फ्लेक्स वगैरे लावले पाहिजे, जेणेकरून त्यांचं लक्ष फक्त केवळ म्हणजे त्या धुंदीमध्ये न राहता तिकडे तिकडे विकून अटेंटिव्ह राहिले पाहिजे. मुळात तो महामार्ग खूप म्हणजे सुंदर आहे, त्याचा म्हणजे जे स्पीड वगैरे ते अटेंड करतात ना, पण काही फ्लॉज तसे आहेतच. मग ते मध्यंतरी पण थोडासा इश्यू आला की काही ठिकाणी भगदाड पडण्याचा ते आपण घटना बघितली. असे काही काही फ्लॉज आहेत, पण त्यावर पण ओव्हरकम करून आपले MSRDC उत्तम चालवत आहे. ओके. शहरामध्ये सिमेंटचे रस्ते बांधले पाहिजे की डांबरी रस्ते बांधले पाहिजे? शहरामध्ये मुळात बिटवीनच डांबरी रस्ते आहेत ना, त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण कसं होतं, शहरात पाण्याचा निचरा करणं ही महत्वाचा प्रमुख आहे. म्हणजे मोठे मोठे हायवे असतात तिथं पाण्याचा जास्त प्रॉब्लेम होत नाही निचराचा, पण शहरामध्ये आपल्या इथे खूप बघतोय आपण, पुण्यासारख्या शहरात महापुरानं खूप थैमान घातलं. त्यामुळे मग ते कॉन्क्रीटचे रोड असतील तर परत ते पाणी झिरपलं जात नाही जमिनीत. त्यामुळं नाही, पण तुम्ही असं म्हणताय, पण सर्रास सगळीकडे म्हणजे सिमेंटचे रोड बांधले जातात. हो, मग तेच. त्यामुळे मग ते एक पण प्रमाण म्हणजे एक कारण म्हणू शकतो की भलेही कॉन्क्रीटचे रोड हे आहेत, म्हणजे स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहे, ड्युरेबिलिटी जास्त आहे किंवा ते म्हणजे चांगले स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात, ऍस्थेटिक व्हॅल्यूची खूप जास्त तुम्ही आहे. प्रशासकीय अधिकारी तुम्ही काय निर्णय घ्याल? मी त्या भागाची म्हणजे रेनफॉल एरिया आहे ना तो, म्हणजे त्याची पाण्याची पर्जन्यपातळी कशी आहे, म्हणजे जास्त रेनफॉल भागात आहे का, कमी रेनफॉल भागात आहे, तर तिथल्या म्हणजे परिसामान्य परिस्थितीला, भौगोलिक परिस्थितीला अनुसरून कॉन्क्रीट घ्यायची की ब्युटिमिनस घ्यायचा निर्णय घेतला. पुण्यात तर जिथे म्हणजे शक्य आहे की जिथं पाणी म्हणजे तुंबण्याचे प्रमाण जास्त आहे, तर मला असं वाटतं तुमचं ड्रेनेज नाही केलं तर पाणी तुंबणारच कुठे नाही. पण ड्रेनेज सोबत ड्रेनेज साठी आता काय समजा ड्रेनेज करायचं, डांबरी रस्त्यामध्ये तर ड्रेनेज काही गरजच नाही. थोडंफार कॉन्क्रीटच्या रस्त्याचं ड्रेन आवश्यकच आहे, ब्युटिमिनस रोडला पण आवश्यकच आहे, पण दोघांचा रेट आपण कम्पेअर केला कॉन्क्रीटचा आणि ब्युटिमिनसचा, थोडंफार ते अवेलेबल होऊ शकतं. कॉन्क्रीटची ऍस्थेटिक व्हॅल्यू जास्त असल्यामुळे ते पण ऍस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे दिसायला सौंदर्य पांढरं सौंदर्य म्हणजे पांढरं दिसतंय नाही, थोडं म्हणजे लोकांना म्हणजे ऍज कम्पेअर ब्युटिमिनस रोड बघितले ना ते सुंदर दिसतं. काळा रंग वाईट असतो. नाही नाही, असं म्हणत नाही मी. ठीक. सिटीजन चार्टर काय? नागरिकांची सनद आहे ती एक्झॅक्ट वर्ष मला आठवत नाही. त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला कुठले कुठले अधिकार मिळू शकतात. आपण एखाद्या ऑफिस कार्यालयात गेलेलो असतो, तिथे आपल्याला कुठली कुठली माहिती मिळू शकते, काय काय प्रोसेसर आहे, कुठली कुठली कागदपत्रे वगैरे आहेत, यांच्याची एक सनद तयार केलेली आहे. त्याचा आपण संदर्भ घेऊन आपलं प्रशासकीय काम पण करू शकतो. तुम्ही बघितलंय? हा, मी बघितलंय. एकदा जिल्हा परिषद गेलेलो ना, त्याच्यावरती सगळे प्रोव्हिजन्स लिहिलेले असतात, त्याचं रिस्पॉन्सिबल ऑफिसरचं नाव पण लिहिलेले असतात. मला फायनान्शियल इन्क्लुजन साठीच्या 5 स्कीम सांगा. सर्वात महत्वाची फायनान्शियल इन्क्लुजनची स्कीम म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आपण बँक अकाउंट आपण खातं काढून घेतलं, ती महत्वाची. दुसरी आहे DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जास्त आता कॅश मिळता डायरेक्ट त्यांच्या खात्यात दिलं जातं. तिसरा आहे प्रधानमंत्री किसान योजना, म्हणजे आपण मिनिमम वेजेस म्हणजे बेसिक युनिव्हर्सल बेसिक इन्कम याचं एक उदाहरण आपण त्या किसान योजनेकडे बघू शकतो की बाबा त्यांना ते आपण दिलं जाते. त्याच्यानंतर आपले जे विमा आहेत, जीवन सुरक्षा जीवन विमा येतो, ते आपण फायनान्शियल घेऊ शकतो. ओके. तुमचे प्रशासनातील रोल मॉडेल कोण? प्रशासनातील रोल मॉडेल तुकाराम मुंडे. ओके. काय केलंय सरांनी, तुकाराम मुंडे सरांनी? हे जे तेव्हा जेव्हा ते पुण्याच्या पण होते ते त्यावेळेला त्यांचं जे म्हणजे जे प्रशासनावर नियंत्रण आहे की प्रत्येक गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि व्यवस्थित ऍज रूल प्रमाणे झाल्या पाहिजे, आणि जो काही मनमानी कारभार आहे तो टाळून योग्य रीतीने कामगार झाला पाहिजे, कार्यभार झाला पाहिजे. तर हे मला खूप जास्त भावलं. त्याचप्रमाणे दळवी सरांचं जे मॉडेल होतं, जे आपल्या पिंपरीमध्ये होतं ते आयुक्त, त्याच्या वेळेला की जे काही आपले जटिल कायदे आहेत ते व्यवस्थित करणे आणि झिरो पेंडन्सी त्यांचा जे उपक्रम होता की जे गठ्ठ्यांचा वगैरे जो आपला प्रॉब्लेम दिसतो सगळीकडे प्रशासन, तो थोडासा कमी करून एक विकासाभिमुख
प्रशासन निर्माण करण्याचा प्रयत्न होता. तर ते मला खूप आवडलं. ओके. तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहात आणि तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की वायू माफिया ही वायू तस्करी करत आहे, अशी तुम्हाला फोनद्वारे इन्फॉर्मेशन मिळाली, तर तुम्ही काय कराल? थोडा वेळ मिळतो. येस. ओके. मुळात वाळूमाफियाचे अधिकारी आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण म्हटले मायदानी निर्देश सांगितले. तर सगळ्यात प्रमुख भूमिका असणार आहे की तिथले जे पोलीस ऑफिसर आहे किंवा जे कोण आहे त्यांच्याकडे आपण दोन मेसेज पाठवला पाहिजे आणि तिथून प्रत्यक्षात जाऊन बघितलं पाहिजे की ऍक्च्युली तो काय घडतंय, की ते इलिगल आहे की इलिगल आहे. आणि त्याच्यामध्ये जर इलिगल घडत असेल तर मग आपण पोलिसांच्या सहाय्याने आपण इथं जाऊन बघू शकतो की नेमकं काय आहे, त्यावर ऍक्शन घेतली